काय गवत आहे भाऊ हे ऊसामध्ये लय गवत झालंय. किती गवत काढा हे तेवढंच गवत. ऊसात लय गवत अजून मटेरियल टाकायचं राहिलंय. घेतो थोडंफार टाकून. ऊन आलंय डोक्यावर. घेतो येडं वाकडं मटेरियल टाकून घराला जायचंय. आगाई ग थकलो भाऊ. कोणाचा आला? हॅलो हॅलो, कोण बोलते? मी अजय बोलतोय. कोण अजय? मला प्रिया सोबत बोलायचंय. प्रियाकडे द्या ना फोन. त्या प्रियाने तुला टाकुडात बोलवलंय. लय प्रॉब्लेम मध्ये येते. रडत होती बघ खूप. काय रडत होती? आणि मग काय झालं असं? मला काय माहिती. तू चलते तिथं आधी. चल बरं तू तिकडं. चल बरं, काय झालं असं? कम रडत होती ती नेमकं? काय झालं? का रडतेस तू? आज मी तुला काय समजत होते, तू काय निघालास? तू माझ्या पप्पाला फोन का केलास? घरी किती प्रॉब्लेम झाले माहिती आहे का तुला? माझ्या भावाला पण समजलं की तू फोन केला होता. कालपासून तो माझ्यासोबत बोलत सुद्धा नाहीये. काय बोलली? मी फोन केला? तू नव्हतं राहायचं तसं सांगायचं ना. माझ्या पप्पाला कशाला फोन करायचा तू? प्रिया, अरे ऐक माझं. मी नाही केला कोणताच फोन. अरे मला माहिती आहे माझ्या अशा वागण्यात तुला त्रास होईल. मी का करावं असं सांग ना. तू काय बोलला माझ्या पप्पांना? मी कधी बोललो तुझ्या पप्पा सोबत आणि काय बोललो? तू फोन करून बोलला नाही का मी आजही बोलतो प्रियाकडे फोन द्या म्हणून? प्रिया प्लीज माझ्यावर विश्वास ठेव. मी नाही केला कोणताच फोन. खरंच. मी का फोन करू तुझ्या पप्पाला? पहिल्यांदा मी कोणावर तरी विश्वास ठेवला होता. स्वप्नात पण विचार केला नव्हता की तू माझ्यासोबत असं वागशील म्हणून. तुझ्या अशा वागण्याने ना खूप त्रास झाला मला. डोळे झाकून मी तुझ्यावर विश्वास ठेवला होता. तरी मला खुशी सांगत होती की डोळे बंद करून विश्वास असं लगेच कोणावर ठेवू नकोस. शहरातले मुले असतातच असे, मुलींच्या भावनांची कदर न करणारे.
अगं प्रिया काय बोलतेस तू? अगं माझं ऐकून तर घे. हात जोडून विनंती करते मी तुला, काहीच ऐकायचं नाही मला तुझं. आणि तुला असं वाटतंय की तू असं मला काही बोलून मी तुला माफ करणं, असं होणार नाही. तुझ्यामुळे मी माझ्या घरच्यांच्या नजरेत वाईट ठरले. आणि हा, तुला आता जसं राहायचंय ना तू तसं राहा. आणि प्लीज माझं नाव पण घेऊ नकोस आणि माझ्या समोर पण येऊ नकोस. संपलं सगळं. प्रिया माझं ऐकून तर घे. राजा काय केलंच राहतोय? सगळं व्यवस्थित चालू होतं ना, काय गरज होती तिच्या घरी रिपोर्ट करायची? अरे तुला पण मीच चुकीचं वाटतोय का राव? ती पण मला बडबड करून गेली, तिने पण माझं काय ऐकून नाही घेतलं. अरे तू पण काय ऐकून नाही घेणार का? राजा पण मला ही अपेक्षा नव्हती, तू घरी कशाला फोन हे गप रे, सारखं बोलतच चाललाय. मी काय बोलत नाही म्हणून. तिने पण काय ऐकून नाही घेतलं, तू पण काय ऐकून घेत नाही. अरे तिला फोन करायला माझ्याकडे तिचा घरचा नंबर तरी आहे का? हा राव, अरे तिच्या पप्पाचा नंबर माझ्याकडे नाही, तुझ्याकडे कसं काय? किती वेळचं मी तेच सांगतोय. आणि पप्या एक विचार कर, अरे एवढं प्रेम करणारा मुलगा आहे मी तिच्यावर. मला तिला त्रास झालेला कधीच आवडत नाही. मी तिला कशाला फोन करू? आणि मला माहिती आहे या फोनने काय होतं, म्हणून आजपर्यंत मी तिला कधी तिचा स्वतःचा नंबर मागितला नाही. कारण नको या फोनमध्ये तिच्या घरी प्रॉब्लेम यायला. म्हणून तूच तर बघितलं ना, आजपर्यंत आम्ही जे काय बोललो ते सगळे समोरासमोर बोललो. फोनवर कधी बोललोय का? पप्पे आता तिचे ऐकून घेण्याची कॅपॅसिटी नाही, पण तिला कळण एक दिवस. चला राजा नको घेऊ एवढं टेन्शन. तू बघितलं ना प्रिया किती टेन्शन. पण तू नाही कॉल केलेला, तू काय टेन्शन घेऊ राहिला? असं झालं काय राव? काहीतरी तिचा गैरसमज झालेला असेल रे. तिचे वडील कसं म्हणू शकतो मी फोन केला म्हणून? नाही रे, काहीतरी गैरसमज झालेला असेल. अरे पण आपल्याकडे तिचा नंबर पण नाही. राजा तो प्रियाचा भाऊ आपल्याकडे जीव राहिलाय. कार भाडकाव माझ्या बहिणीला फोन करतो का? तुला या गावात राहायचंय का? अरे तुझा काहीतरी गैरसमज होऊ राहिला. मी खरंच तुझ्या बहिणीला फोन नाही केला. अरे पप्पू सांगून ठेव याला, आज पाय नीट नाही राहणार यायचे. अरे चला रे. खुशी, तुला माहिती आहे कधी कधी काय आठवणी इतक्या त्रास देतात ना, असं वाटतं उगाच त्या वाटेला आलं एखाद्याला आपलं समजून बसले. असं का होतं ग? त्या माणसाने आपल्याला एवढा त्रास दिला, तोच का सारखा सारखा आठवतो? ज्याने मन दुखवलं का त्याच्यासमोरच मन मोकळं करावं वाटतं? त्या माणसाने आपल्याला एवढा त्रास दिला तरी पण का आपल्याला तोच हवासा वाटतो? प्रेम असंच असतं ग. आता मला खूप पस्तावा येत आहे. मी तुला आधीच सांगितलं असतं तर बरं झालं असतं. नको पडूस या प्रेमाच्या भानगडीत. पण मला वाटलं तुझ्या वाला वेगळं असेल, पण पोरांचं काय गं, सगळी सारखीच असतात. जाऊ दे आता, सोड तो विषय. तू नसेल पण या गावात. कुठे जाणार आहे तो? असं पाप्याच्याच घरी. तुला माहितीये का, सकाळी तुझा भाऊ गेला होता आजाकडे त्याचे 2 मित्र घेऊन. तुझ्या भावाने त्याच्या कानामध्ये पण मारलं. काय? हो, खूप भांडण होता राहिलं. तुझ्या भावाने आजाला वॉर्निंग पण दिली, परत जर का तिला फोन केला तर हातपाय नीट ठेवणार नाही म्हणून. तो कशाला राहतोय आता इथे? गेला असेल निघून. चल बाई, जाते मी घरी. स्वयंपाक करायचा आहे. आई बडबड करत बसल परत. तू पण आता जास्त टेन्शन नको घेऊस. जाते मी.